So now we'll be discussing some common mistake you have made in your answer writing sectional test. मी हे लिहून आणलेले आहेत. मी ते इव्हॅल्युएट करता करता बघत होतो म्हणून मी हे मोबाईल हातात ठेवतो. इथे लिहून आणलेत म्हणून. ठीक आहे. काय काय कॉमन मिस्टेक्स आहेत तुमच्या? पहिले तर क्रिटिकली एक्झामाइन याचा अर्थच आपल्याला कळलेला नाही. व्हॉट डू यू मीन बाय क्रिटिकली एक्झामाइन? तो क्रिटिकली एक्झामाइन म्हणजे काय असतं? जेव्हा जेव्हा तुम्हाला हे डिरेक्टिव्ह वर्ड्स दिलेत, क्रिटिकली एक्झामाइन, इव्हॅल्युएट, अॅनलाइज, all these directive words will tell you that you have to write both the sides, that is thesis and antithesis, both in your answer, positive side and negative side. Okay, पण मग तुमची बऱ्याच लोकांची गडबड ती झाली आहे की यू हॅवंट रिटन दिस थिंग. तुम्ही आता तो पॉझिटिव्हिजमचा क्वेश्चन आहे. ओके, आता वेन यू हॅव आस्क्ड दिस काय इथे की डिलिमिट द स्कोप, समजा हा जाऊ देत, हा नाही, इथे आहे ना तुम्हाला दिलेल्या क्वेश्चन मध्ये critically examine this statement कि sociology is the product of European enlightenment and renaissance. Critically examine this test. Critically is what it signifies? It says कि obviously काय होतंय की तुम्हाला सोशियोलॉजी एनलाइटनमेंट आणि रेनेसान्स मधून इमर्ज झालेली आहे. ओके, we had a need of studying the society in a scientific way because of these phenomena, Renaissance and Enlightenment. But are these phenomena enough? Answer is no. इथे लक्षात. And what are other phenomena then? That also you have to write down. So that means critically assessment. Understood? तुम्ही काय केलं? फक्त ते फेनोमेनामुळे कसं काय सोशियोलॉजी इमर्ज झालं तेवढंच लिहिलं. बरोबर? मग तुम्ही ते फेनोमेना एनलिस्ट करून दिले. त्याच्यात जे आपण नोट्स मध्ये डिस्कस केलं तेवढंच. ते गरजेचं नाही. क्रिटिकली एक्झामिनचा अर्थ आहे की तुम्हाला इथे दिलंय बघा, क्रिटिकली एक्झामाइन की ह्या फेनोमेनाजमुळे, आता ह्या क्वेश्चनशी रिलेटेड दोन ऍस्पेक्ट आहे क्रिटिकली एक्झामाइनचे. काय दोन ऍस्पेक्ट आहे की फर्स्ट, व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू राईट एनलाइटनमेंट आणि रेनेसान्स याच्याबद्दल तुम्ही लिहिलं, करेक्ट. ओके, याच्यामुळे सोशियोलॉजी इमर्ज कसं झालं हे लिहिलं तुम्ही. दॅट इज ओके. that is your first part. ओके, सेकंड पार्ट शुड बी की याच्या व्यतिरिक्त कोणकोणते इम्पॅक्ट होते. फॉर एक्झाम्पल फ्रेंच रेव्होल्युशन, इंडस्ट्रियल रेव्होल्युशन, की याच्यामुळे सुद्धा इमर्जन्स कसा झाला हे लिहा. राईट. आणि प्लस याचं एनलाइटनमेंट आणि रेनेसान्स याचं निगेटिव्ह कॉन्ट्रीब्युशन पण काय होतं सोसायटीला ते पण लिहा. येते का लक्षात? सो दॅट बिकम्स युअर क्रिटिकली एक्झामाइन. तेच तर तुम्हाला दिलंय ना इथे. मॉडेल आन्सर चेक केलं का? क्रिटिकली एक्झामाइन मध्ये पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन त्या फेनोमेनाचं. ओके, आणि त्या फेनोमेनाचं मग आता तुम्ही म्हणाल की सर निगेटिव्ह कॉन्ट्रीब्युशन काय असतं? तर निगेटिव्ह ज्या फेनोमेनाचं निगेटिव्ह कॉन्ट्रीब्युशन नाहीये त्याचे आपण काय करणार? व्हॉट यू विल राईट? यू विल राईट द लिमिटेशन्स. येते लक्षात? अंडरस्टूड? तो काय झालंय स्ट्रक्चर मग आता? क्रिटिकली एक्झामाइनचं स्ट्रक्चर काय झालंय? thesis, antithesis. If you don't have antithesis, what you will write? You will write the limitations of that phenomena. कारण आता रेनेसान्स आणि एनलाइटनमेंट याचे काय तुमच्याकडे निगेटिव्ह आहे? काहीच निगेटिव्ह नाही. येस और नो? ठीक आहे. So this was the first mistake you had. I have already shared the model answers. Please go through it. त्याच्यानंतर हा, जे मी गेल्या वेळेस पण सांगितलं होतं, दॅट पार्ट इज स्टील मिसिंग. हेडिंग सब हेडिंग हा प्रेझेंटेशनचा पार्ट आहे. हेडिंग सब हेडिंग प्रॉपर येत नाही येत अजूनही, की ज्या आल्या पाहिजे. आता आय हॅव ऑलरेडी डिस्कस्ड अबाउट हेडिंग सब हेडिंग इन द प्रिव्हियस सेशन. येस और नो? ओके, हेडिंग सब हेडिंग तुम्ही लिहतही असाल तर प्लीज ट्राय टू हायलाइट, अंडरलाईन, बॉक्स हे करायला कितीचा वेळ लागतोय? म्हणजे काय होईल? माझं काम सोपं होईल. माझं म्हणजे मी ऍज अन इव्हॅल्युएटर माझं काम सोपं होईल. आणि तुमचं प्राईम ड्युटी काय आहे? माझं काम सोपं करणे ही तुमची प्राईम ड्युटी आहे.
ते तुम्ही केलं तर आणि तरच वर्कआउट होणार, नाही तर वर्कआउट होणार नाही. तुम्ही जगातली माहिती सगळी लिहिली असेल आणि मला ती दिसतच नाही, वाचताच येत नाहीये आणि मी ती स्किप करून टाकली वाचता वाचता, उपयोग काय? एवढा अभ्यास करून वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष. ओके, सो हेडिंग सब हेडिंग प्रॉपरली द्या. ते फॉर्मॅटिंग अजूनही होत नाहीये. त्याच्यानंतर थर्ड इज जे सांगितलं, थिंकर्स आणि एक्झाम्पल्स अजूनही कमी पडताय. ठीक आहे, तो ऑब्विसली सर हे कुठून येणार? म्हणजे इफ द क्वेश्चन इज अबाउट व्हॉट स्कोप ऑफ सोशियोलॉजी आणि तर स्कोप ऑफ सोशियोलॉजी मध्ये मला मॅलिनोव्स्की लिहायचं आहे का, मला इमेल डरखेम लिहायचं आहे का, मला टालकोट पार्सन लिहायचं आहे, हे कसं ठरेल, कधी ठरेल? तो जितकी जास्त रिव्हिजन होईल तेव्हाच ठरेल ना. ओके, सो याचं सोल्युशन मी सांगितलं तुम्हाला, यू शुड हॅव अ थिंकर नोटबुक अँड रिवाइज द थिंकर नोटबुक अगेन अँड अगेन. थिंकर नोटबुक मध्ये एक्झाम्पल्स पण ऍड केले तरी चालतील. तर एखादे एक्झाम्पल्स तुम्हाला सुचत नाहीये, आत्तापुरता आपण एक्झाम्पल्स आपल्या नोट मध्येच ऍड करतोय. ठीक आहे, पण तुम्हाला असं वाटलं की सर आय नीड अ सेपरेट एक्झाम्पल्स फॉर दीज टॉपिक्स, सो ट्राय टू राईट इट द एक्झाम्पल्स ऑल्सो इन युअर थिंकर नोटबुक. ओके, ती थिंकर नोटबुक रिवाइज करा पुन्हा पुन्हा, तेव्हा ते थिंकर येत जातील. बरोबर. आता सोशिओलॉजिकल रिसर्च क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्हचं डिस्कशन आहे. लेक्चर करताना इतकं म्हणजे इतक्या वेळा सांगून झालं होतं की पीव्ही यंग वापरा. किती लोकांनी वापरलं पीव्ही यंग? सी, नोबडी इज देअर. क्वेश्चन होता ना तुम्हाला सोशिओलॉजिकल रिसर्चचा, हा त्याच्यावर पण येणार आहे त्या पॉइंट बरोबर. सोशिओलॉजिकल रिसर्चचा जर पॉइंट क्वेश्चन होता तर वाय यू हॅव नॉट यूज पीव्ही यंग? लिहिलंय ना थिंकर्स नोटबुक मध्ये, सरळ आहे. म्हणजे मग तुम्ही काहीतरी मग तिथे तो अर्धा मार्क्स मिस करताय तुम्ही, सरळ याचा अर्थ, राईट. तो थिंकर आणि एक्झाम्पल्स हे अजूनही लॅक करताय. हा, देन नाव दॅट पॉइंट, टाइम मॅनेजमेंट. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनेंट आहे टाइम मॅनेजमेंट ना. काय झालं सर, 1.5 तासाचा पेपर होता, 6च प्रश्न दिले होते तुम्ही, 90 मार्काचा पेपर होता. जे आम्ही काय केलं, 2-3 मिस्टेक केल्या. पहिली मिस्टेक, सर वी हॅव स्टार्टेड फ्रॉम क्वेश्चन नंबर 1. बरोबर, राईट. तुम्हाला आन्सर शीटचा फॉर्मॅट काय असतो, काय होता तुम्हाला फॉर्मॅट दिलेला? सगळे क्वेश्चन प्रिंट होते ना त्याच्यावर, येस ऑर नो? मग याचं काही कंपल्शन होतं का की क्वेश्चन नंबर 1 to 6च जायचंय? जो येतोय, जो बेस्ट येतोय तो लिहायचा पहिल्यांदा. ओके, सो प्लीज यूज दिस फ्रॉम नेक्स्ट टेस्ट. ओके, जो येतोय, जो बेस्ट जमतोय तो पहिल्यांदा लिहा. पण आता याच्यात एक कॉशनरी नोट आहे, जो बेस्ट येतोय तो पहिल्यांदा लिहायला घेतो आम्ही, पण याच्यात होतं काय सर, 20 मिनिटं तोच लिहत बसतो, तोच रंगवत बसतो आम्ही 20 मिनिटं. तसं नाही करायचं. ठीक आहे, बेसिक प्रिन्सिपल लक्षात ठेवा आन्सर रायटिंगचं. जीएस मध्ये पण तेच ऍप्लिकेबल आहे. एकच क्वेश्चन तुम्ही कितीही रंगवला तरी 50% पेक्षा जास्त मार्क्स मिळणारच नाहीये, मिळणारच नाहीये. अंडरस्टूड, राईट. सो त्याच्यामुळे मग नाव यू डिसाइड की एक प्रश्न 20 मिनिटं रंगवत बसून 10 पैकी 5 मिळवायचे का 4 एक्स्ट्राचे प्रश्न लिहून प्रत्येक प्रश्नात 2-2 मार्क्स मिळवायचे. ते जास्तच आहेत ना, ते 8 झाले ना इकडच्या 5 पेक्षा, राईट. सो ही थोडीशी फिलॉसॉफी वापरा, बिकॉज कम्प्लिटिंग द पेपर इज द टॉप मोस्ट प्रायोरिटी वी हॅव. तुमच्याकडे किती नॉलेज येते तेव्हाच दिसेल जेव्हा ते नॉलेज तुम्ही पेपरवर उतरवलेलं असेल. पेपरवरच नाहीये काही आणि उगाच मग मला असं एवढं माहिती होतं आणि तेवढं माहिती होतं, अरे तू लिहिलंच नाही ना काही. तो लिहिलं नाही तर वर्कआउट होणार नाही. प्लीज अंडरस्टँड दिस थिंग. क्लिअर आहे? सो टाइम मॅनेजमेंटचे रिझन तुमचे तेच आहेत मी दिलेले, की यू हॅव ट्राईड टू काय, टाइम का नाही जुळला तुम्हाला? कारण यू हॅव ट्राईड टू अटेंड द परफेक्शन इन वन क्वेश्चन ओनली. बरोबर. इफ आय हॅव टू टेल यू द ऍक्च्युअल सिनारिओ, जीएस बद्दल पण तुम्हाला सिनारिओ सांगतो. ऍक्च्युअल एक्झाम मध्ये तुम्हाला काय वाटतं, जो टॉपर आहे, टॉपर कॉपीज बघा, टॉपर कॉपीज मध्ये एक 2 तास बसून एखादी टॉपर कॉपी पूर्ण वाचा. देन यू विल गेट टू नो की जेवढे प्रश्न त्याने लिहिले, त्याने पेपर पूर्ण केलेला आहे, ते टार्गेट त्याने अचीव्ह केलंय डेफिनेटली, तरच तो टॉपर आहे. पण त्याने कधीच असं अट्टहास नव्हता त्याचा, असं ऑब्सेशन नाहीये की सगळे क्वेश्चन माझे टॉप नॉच क्वालिटीचे असले पाहिजे. दॅट इज नॉट ह्युमनली पॉसिबल. ओके, दॅट इज नॉट एट ऑल ह्युमनली पॉसिबल.
सगळे क्वेश्चन टॉप नॉच कधीच होत नसतायत. ऍव्हरेज क्वेश्चन तुम्ही इफ द क्वेश्चन पेपर इज ऑफ 20 क्वेश्चन्स, जीएस चा विचार करू, जर 20 प्रश्न तुमच्याकडे आहेत, 20 प्रश्नांपैकी 7 ते 8 प्रश्न तुमचे टॉप नॉच असतात. ठीक आहे, म्हणजे बेस्ट आन्सर विल बी 7 to 8 ओनली. देन 4 to 5 इज ऑफ बेटर वाले आन्सर. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर उरलेले जे 5-7 ते ऍव्हरेज आन्सर्स असतात. येते का लक्षात? पेपर कंप्लीट झाला, यू हॅव क्रॉस फर्स्ट क्रायटेरिया. 7 ते 8 आन्सर बेस्ट लिहिले, यू हॅव क्रॉस सेकंड क्रायटेरिया. बस एवढंच आपलं टार्गेट आहे, एवढंच आपल्याला जमू शकतं ऍक्च्युअल एक्झाम मध्ये. त्याच्यापेक्षा जास्त जमवायला जाऊ नका, शक्य नाही. कोणाला आजपर्यंत जमलं नाही, तुम्ही कोण आले मी कोण आलो. अंडरस्टूड? सो डू नॉट ट्राय टू अचीव परफेक्शन, नाहीतर टाइम मॅनेजमेंटचं गणित कधीच बसणार नाही. देन द नेक्स्ट मिस्टेक यू हॅव इज क्वेश्चनची डिमांड अजूनही समजत नाहीये. बरोबर? फॉर एक्झाम्पल, स्कोप ऑफ सोशियोलॉजी इज द क्वेश्चन. ठीक आहे, आमच्याकडे हा क्वेश्चन होता की डिलिमिट द स्कोप ऑफ सोशियोलॉजी इन रिलेशन टू अदर सोशल सायन्सेस. तो आता ह्या क्वेश्चनला स्कोप ऑफ सोशियोलॉजी अँड अदर सोशल सायन्सेस, इफ द क्वेश्चन इज ऑफ 10 मार्कर, what you will write here, scope of social, delimit the scope of sociology in relation to other social sciences. म्हणजे इथे तुम्हाला दोघी पॉइंटर लिहायचे आहेत ना. काय मग सर नोट्स मध्ये तर एवढं मोठं दिलेलं आहे, 10 मार्काला लिहू काय? एक एक पॉइंटर लिहा. ओके, जसं इथे दिलंय तुम्हाला एक एक पॉइंटर. काय दिलाय? सोशियोलॉजी आणि इकॉनॉमी. तर 3 पॉइंटर मध्ये क्लिअर आहे ओव्हरलॅप काय आहे, डिफरन्स काय आहे. ओके, हेच 2 मेजर लिहायचे. ओव्हरलॅप, डिफरन्स. इथे डिलिमिट पण करताय तुम्ही स्कोप, कळतंय? सोशियोलॉजी अँड पॉलिटिकल सायन्स सेम, ओव्हरलॅप, डिफरन्सेस, आणि इथे अजून ऍड केलंय की सोशियोलॉजिस्ट, की जे दोघीकडे बोलतात. येते लक्षात? ओके, दिस वे यू हॅव टू वर्क. मग याच्याने वेळ पण वाचतोय, टाइम पण वाचतोय, स्पेस पण वाचते. अंडरस्टँड? ओके, हे करणं गरजेचं आहे. मग बरं, त्याच्यासाठी डिमांड समजली पाहिजे क्वेश्चनची. बाकी डिमांड अंडरस्टँडिंग साठी तो पण पॉईंट जो मी सांगितला की क्रिटिकली एक्झामाइन समजलं नाही म्हणजे डिमांडच समजली नाही क्वेश्चनची, तो पण पॉईंट त्याच्यातच येईल. कळतंय का? नो, तो हे समजावं लागेल. अजून काय गडबड झाली आहे तुमची? इंट्रो आणि कन्क्लुजन टू मच सिम्पल, और ते काय झालंय, बोली भाषेत लिहिले गेलेत इंट्रो आणि कन्क्लुजन. मी तुम्हाला फ्रेमवर्क दिलेत इंट्रो आणि कन्क्लुजनचे. काय फ्रेमवर्क दिलेत? इंट्रोडक्शन साठी काय काय क्रायटेरियाज वापरायचे? ते 2 पॉइंट एकत्र आहेत ऍक्च्युअली, इंट्रो प्लस कन्क्लुजन. मी काय काय सांगितलं तुम्हाला? इंट्रो मध्ये काय वापरायचंय? आयदर यू गो फॉर अ डेफिनेशन, or you go for a background, or you go for a contemporary relevance. Yes or no? Right, this is the framework I have given you for the introduction. For conclusion, simple, ek the summary of what you have written, that could be the conclusion, or way forward किंवा futuristic, that would be your conclusion. Okay, simple. आणि आता थिंकर ऍड झाले तर थिंकरच्या कन्क्लुजनला मी काय सांगितलं तुम्हाला? कंटेम्पररी रिलेव्हन्स. बरोबर, मग ऑब्विसली आता इंट्रोडक्शन कंटेम्पररी रिलेव्हन्स लिहिताय तर हे कॉमन सेन्स आहे, कन्क्लुजन कंटेम्पररी रिलेव्हन्स येणार नाही. येस नो? राईट. तो मग हे फ्रेमवर्क नाही लावलेले दिसत आहे. मी चेक करताना असं दिसलं मला जे आठवतंय ते मी लिहून टाकलंय, इंट्रोडक्शनला पण आणि कन्क्लुजनला पण. दुसरा हा प्रॉब्लेम कशामुळे झाला तुमचा, की तुम्ही काही लिहून टाकलंय, कारण तुम्ही काय केलं, यू हॅवंट हायलाइटेड द स्टेटमेंट. ओके, आता इथे सी द क्वेश्चन. जेव्हा मी हे म्हणतोय यू हॅव टू राईट डाऊन द डेफिनेशन इन द कन्क्लुजन, वेन आय एम सेइंग दिस थिंग, की इंट्रोडक्शन मध्ये डेफिनेशन लिहायची आहे, तर कोणती डेफिनेशन लिहायची, कशी कळेल? कोणाची डेफिनेशन लिहायची, कशी कळेल? व्हॉट यू हॅव टू डू, मी मेथड काय सांगितली आहे? व्हाईल रीडिंग द क्वेश्चन यू हॅव टू हायलाइट द कीवर्ड, अंडरलाईन द कीवर्ड. जी एसओपी सांगतोय ती फॉलो करावीच लागेल. ती फॉलो केली तर आन्सर रायटिंग लवकर जमेल, नाही तर नाही जमणार. क्रिटिकली एक्झामाइन पॉझिटिव्हिस्ट अप्रोच इन सोशियोलॉजिकल स्टडीज. तो विच इज द मेजर कीवर्ड अँड विच इज द मायनर कीवर्ड हिअर.
मेजर कीवर्ड इज दिस वन, पॉझिटिव्हिस्ट अप्रोच. लगेच कळतं दिस इज मेजर कीवर्ड, देअरफॉर वी से वी हॅव टू स्टार्ट विथ पॉझिटिव्हिजम. मग पॉझिटिव्हिजमचं बॅकग्राऊंड लिहा किंवा पॉझिटिव्हिजमची डेफिनेशन लिहा, काही लिहा, दॅट इज अप टू यू. कळलं का? सो मग तो इंट्रो असला पाहिजे इथे. ओके. आणि जर बॅकग्राऊंड लिहिताय, ऍड वन मोर थिंग. ओके, याच्यात when you are trying to write the background in the conclusion, in the introduction, तो background ला substantiate this background with the name of the thinker. पॉझिटिव्हिजम असे लिहितायत पण ऑगस्ट कॉम्पस लिहित नाहीये. कसं होईल? कुठून सुरुवात झाली पॉझिटिव्हिजमची? मग जर पॉझिटिव्हिजम लिहितोय आणि ऑगस्ट कॉम्प लिहित नाहीये तर ते इट बिकम्स इररिलेव्हंट. नो, येस नो, अर्धवट हाफ बेक नॉलेज आहे मग ते. यू जस्ट रायटिंग द डेफिनेशन विच यू हॅव मक्ड अप. ओके. तो हे इंट्रोडक्शन मध्ये आणि रादर मग आता तो प्रॉब्लेम पूर्ण आन्सर्स मध्येच आहे. हे कळलं का इंट्रोडक्शन कन्क्लुजनचं? राईट. तो आता याच्यात दुसरा पॉइंट, इंट्रोडक्शन कन्क्लुजन आणि प्लस बॉडी पार्ट मध्ये पण जो प्रॉब्लेम आहे तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे सर, कीवर्ड्स. ओके. यू आर नॉट युझिंग सोशियोलॉजिकल कीवर्ड्स, सो युअर पेपर बिकम्स जीएस वाला पेपर. ओके. I could not differentiate GS वाला आंसर and sociology वाला आंसर. क्वांटिटेटिव्ह रिसर्च टेक्निक, क्वांटिटेटिव्ह रिसर्च टेक्निक जीएस वाला पण लिहितो. ठीक आहे, येते का लक्षात? कारण ते काय फक्त सोशियोलॉजी मध्ये आहे का रिसर्च टेक्निक? नाही. डेटा कलेक्शन, इकॉनॉमी मध्ये पण आहे डेटा कलेक्शन. येस नो. तो डेटा कलेक्शन मग तुम्ही जर सोशियोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह लिहिणार नाही म्हणून मी सांगितलं सोशियोलॉजिकल कीवर्ड्स अँड थिंकर्स विल गिव्ह यू युअर आन्सर्स. तुमच्या आन्सरला सोशियोलॉजीचा लुक हे दोन गोष्टीच देतील, त्याच्याशिवाय येणार नाही. मग आता फ्रॉम वेअर यू विल गेट द सोशियोलॉजिकल कीवर्ड्स, कुठून मिळतील? यू हॅव द नोट टर्मिनॉलॉजीज वाली. ऑनलाईन स्टुडंट्स तुमच्याकडे पण आहे, नसेल तर मागा टर्मिनॉलॉजीची नोट. ओके, जे कोणी ऑनलाईन बघतायत टर्मिनॉलॉजीच्या नोटने कीवर्ड्स मिळतील तुम्हाला, सोशियोलॉजिकल कीवर्ड्स. सो आय विल प्रोव्हाइड यू. कळलंय? येस ऑर नो? तो त्यात याच्यात बरंच मिसिंग आहे, त्याच्यामुळे फक्त तुमचा आन्सर हे जीएस बेस्डच होत आहे. ठीक आहे, ते एक झालं. अजून सोशियोलॉजिकल टर्म्स झाल्या, थिंकर्स पर्स्पेक्टिव्ह झाले. हा आता मी तुम्हाला सांगितलं होतं पुढची मिस्टेक दॅट डायव्हर्सिटी कशी येणार तुमच्या आन्सरला. हाऊ युअर वन आन्सर विल बिकम अ डायव्हर्स विच विल कव्हर ऑल द एरियाज बेसिकली. तो डायव्हर्सिटी ही कशी येणार? हाऊ यू विल ब्रिंग द डायव्हर्सिटी इन युअर आन्सर? अगेन आय हॅव गिव्हन यू व्हॉट, फ्लोचार्ट नाही, सांगितलं होतं मी तुम्हाला डायव्हर्सिटी कशी येणार. यू हॅव 6 पर्स्पेक्टिव्स इन युअर सिलेबस. येस ऑर नो? बरोबर. तो मग ते पर्स्पेक्टिव्स वापरा. पर्स्पेक्टिव्स विल गिव्ह यू द डायव्हर्सिटी. येस ऑर नो? सर क्वेश्चन पॉझिटिव्हिजमचा आहे, तर पॉझिटिव्हिजम मध्ये काय पर्स्पेक्टिव्ह वापरू? पॉझिटिव्हिजमचा अँटीथेसिस काय करणार तुम्ही? अँटी पॉझिटिव्हिजमनेच लिहिणार ना. येस ऑर नो? क्रिटिकली एक्झामिन द पॉझिटिव्हिस्ट पर्स्पेक्टिव्ह जेव्हा म्हणतोय प्रश्न, तेव्हा त्याचा अँटीथेसिस मध्ये काय लिहिणार तुम्ही? नॉन पॉझिटिव्हच लिहिणार. आणि नुसतंच नॉन पॉझिटिव्हिजम लिहिणार का? नाही. व्हॉट यू विल राईट? अदर पर्स्पेक्टिव्ह ॲज वेल. इंटरप्रिटेटिव्हिजम ऑल्सो यू विल राईट. येस ऑर नो? कळलं का? राईट. तो म्हणजे पर्स्पेक्टिव्ह तुमच्याकडे जर 6 आहे तो दोज पर्स्पेक्टिव्ह विल मेक युअर आन्सर डायव्हर्स, बट दिस यू हॅव नॉट यूज. एक्झाम्पलचं मी सांगितलं. देन आता हा एक छोटा मुद्दा आहे की कंटेक्स्ट. व्हॉट डू मीन बाय कंटेक्स्ट? की व्हॉट एव्हर यू आर रायटिंग, मेनी अ टाइम दिस हॅपन्स, दिस शोज द लॅक ऑफ रिव्हिजन. काय होतंय की तुम्ही फक्त नाव लिहून, ते पर्स्पेक्टिव्ह लिहून, तो कीवर्ड लिहून सोडून दिलेलं आहे की तुम्हाला जे समजेल ते चेक करा आणि त्याच्यानुसार मार्क्स द्या. मग तिथे काय होतंय, तिथे दिसतंय की लॅक ऑफ रिव्हिजन आहे सर. तो यू हॅव टू कंटेक्स्चुअली एक्सप्लेन युअर कीवर्ड्स. जसं की कंटेक्स्चुअली एक्सप्लेन आता केलं काय? कॉन्फ्लिक्ट मे लीड टू पॉझिटिव्हिस्ट.
बरोबर. आता कार्ल मार्क्स बद्दल डिस्कशन केलं ना, की रिलिजियस कॉन्फ्लिक्ट विल लीड टू प्लुरालिझम. हे एवढं लिहून चालणार नाही, एक्सप्लेन करावं लागेल. येस नो. नुसतं एवढंच जर स्टेटमेंट लिहिलं की रिलिजियस कॉन्फ्लिक्ट मे लीड टू प्लुरालिझम इन द सोसायटी, तो म्हणेल रट्टा मारून आलाय. ओके, त्याला समजतंय तुम्हाला काय म्हणायचंय. तो ऑलरेडी सांगितलं तुम्हाला, आपलं जे वय आहे तेवढा त्याचा एक्सपिरियन्स आहे. ओके, इव्हॅल्युएशन किंवा त्या सब्जेक्ट मध्ये, एकाच सब्जेक्ट मध्ये, तर त्याला ते समजणार. पण ही ऑर शी विल एक्सपेक्ट फ्रॉम यू की तू खरंच, तुला समजून तू लिहितोय का तू फक्त रट्टा मारून आलाय. सो यू हॅव टू गिव्ह द कंटेक्स्च्युअल एक्सप्लेनेशन अबाउट इट. कळलं? येस नो. नाही तर मग ते अर्धवट होईल. तुम्ही ते का केलं? बिकॉज यू वॉन्टेड टू सेव्ह द टाइम. बरोबर ना? राईट. वेळ कमी वाचेल, वेळ कमी लागेल आणि मग दुसरं लिहू शकतो. दुसरं लिहायचं नाही, जे लिहायचं ते परफेक्ट लिहायचं. पण मग परफेक्ट मध्ये पण इतकं परफेक्ट नाही की त्यालाच रंगवत बसायचं. अंडरस्टूड? राईट. लक्षात आलंय? तो दीज वेअर द मिस्टेक्स ऑफ दिस पर्टिक्युलर टेस्ट. एवढ्या मिस्टेक्स होत्या. आहेत का तुमच्या मिस्टेक्स ह्या? आहेत ना सगळ्या? येस नो. राईट. हा, मग ते इव्हॅल्युएशन मध्ये दिसतं, म्हणून मिस्टेक्स आहेत, आयडेंटिफाय होतात. So this is about the mistakes of this test. Okay, online students,